आणि आता आपण गावाकडच्या बातम्या पाहूया। रयत विद्यार्थी संघटनेचे राजू काळे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला डिपॉझिट भरायला ते चक्क 10,000 रुपयांची चिल्लर घेऊन गेले आणि त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची धांदल उडाली। महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांचे समर्थक एकमेकांसमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडालेला होता। यावेळेला समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणावाचं वातावरण होतं। अजित पवार मला उमेदवारी देतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना पिंपरी चिंचवड शहर कळलं नाहीये अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी दिली आहे। त्याशिवाय अजित पवारांनी कुठलीही चर्चा केलेली नसल्याचं सुद्धा कलाटे म्हणाले। ठाकरे पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडनं सुद्धा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। युती ठाकरेंसोबत असून त्यांचा उमेदवार नसल्यानं निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी बोलणं टाळलंय। माझ्यासोबत काहीच चर्चा झाली नाहीये, परंतु बाळासाहेब जेव्हा व्यतीत होतात तेव्हा वाईट वाटतं असं जयश्री थोरात यांनी म्हटलंय। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे की पत्र हे माहिती नाही, हे सर्व तात्पुरतं असतं, काळजी करण्याची गरज नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातल्या वेल्हाळे गावात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे आणि थोरात यांची मुलगी जयश्री उपस्थित होते। अमरावतीमध्ये गरीब आणि गरजू लाभार्थींना हक्काची घरं नाहीत, याशिवाय रमाई आवास योजनेतील दारिद्र्य प्रमाणपत्राची अट आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या पीआर कार्डची अट रद्द करा या मागणीसाठी प्रहारनं मोर्चा काढला होता। एमपीएससीनं परीक्षेमध्ये केलेल्या बदलांचा विरोध करत राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठात आंदोलनं केली जात आहेत। आंदोलनाच्या 14व्या दिवशी सुद्धा सरकारनं दखल न घेतल्यानं विद्यार्थ्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदल्यांच्या विरोधामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ढोल बजाव आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाचा आजचा 14वा दिवस असून प्रशासनानं अद्याप याची दखल घेतलेली नाही। कोयना नदीच्या पाण्याचं आवर्तन लांबल्यानं आता सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे आणि त्यामुळे आमणापूर नदी पात्र कोरडं पडलंय। याशिवाय गटार आणि कारखान्याची मळी नदीमध्ये मिसळून पाणी हिरवगार झाल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय। गोंदिया शहरातल्या सिंगल टोली आंबाटोली परिसरातील अतिक्रमण काढण्यात आलं। रेल्वेच्या 3ऱ्या ट्रॅकच्या कामासाठी ही कारवाई करण्यात आली। कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वेनं ही कारवाई केली आहे। हिंगोलीतल्या आजेगाव वटवाडी मन्नास पिंपरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। जवळपास 10 किलोमीटरचा हा रस्ता खड्डेमय झालाय, त्यामुळे अपघात वाढतायत। रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होतीये। नांदेड शहरातल्या डॉक्टर लेन भागातील अतिक्रमण पाडण्यात आली। पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं ही कारवाई केली आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णालय असून फेरीवाल्यांची देखील मोठी गर्दी होती। प्लास्टिक बंदीचा नियम न पाळणाऱ्या विरोधात धुळे पालिकेनं आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकानं शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील कृष्णा प्लास्टिकवर कारवाई करत सुमारे 2 टन प्लास्टिक जप्त केलंय। या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याला 25,000चा दंड देखील ठोठावण्यात आलाय। हिंगोलीतल्या चोंढी गावाजवळ ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला। यामध्ये रुग्णवाहिकेतल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिच्या पतीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, तर 6 जण गंभीररित्या जखमी झाले। पैठणच्या बिडकीन रस्त्यावर अपघात झालाय, ज्यामध्ये 3 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
बीडच्या माजलगाव शहरातल्या राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानाची दुरावस्था झाली आहे। उद्यानामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच दिसत असून रात्री बेरात्री तळीराम गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत। पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होतोय। राज्यभरामध्ये केळी उत्पन्नात सर्वात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादनात मोठी घट झाल्यानं त्याचा थेट परिणाम बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत असून 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊन देखील चांगल्या दर्जाची केळी बाजारपेठेत उपलब्ध नाहीये। केळी उत्पादनात घट झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी मात्र आता अडचणीत सापडलाय। साताऱ्यातील 6 जलतरणपटूंनी कोयना जलाशयातील बामणोली ते तापोळा हे 12 किलोमीटर अंतर पोहत पार केलंय। सागरकन्या स्नेहल कदमचा देखील या मोहिमेमध्ये सहभाग होता। मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये फुटबॉल सामन्यांचा थरार सुरू झालाय। गेल्या 4 वर्षांपासून हे क्रीडांगण नूतनीकरणासाठी बंद होतं। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनकडून इथं पहिली स्पर्धा भरवण्यात आली आहे। रमाबाई आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या वनंद या गावी जनसागर लोटला। भीम अनुयायांनी माता रमाईंना अभिवादन केलं। यावेळेला ध्वजवंदन देखील करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या पळसा गावात संत बिरोबा महाराज देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी कलशारोहण झालं। यावेळेला हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बोदवड तालुक्यातल्या येवती आणि रेवती इथल्या पायी वारीचं प्रस्थान झालंय। येवती इथल्या सरपंचांनी दिंडीतील भाविकांचं रुमाल टोपी घालून स्वागत केलं। बुलढाणा जिल्हा कृषी विभागानं येत्या 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांसाठी 5 दिवस जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन केलंय। यामध्ये कृषी विभाग राबवत असलेल्या विविध योजना, शेतकरी गट आणि महिला बचत गट यांचा सहभाग असेल। बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय आणि या राजीनाम्यामुळे आता काँग्रेसमधल्या अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे। थोरातांचा राजीनामा आमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। आपल्या विरोधात राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा पटोले यांनी केलाय। बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याबाबत मला माहिती नाही, मात्र असं जर घडलं असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। जो परिवार अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिला त्यांच्यावर अशी वेळ का येतेय याचा विचार करा असंही ते म्हणाले। बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे। काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी थोरातांची मनधरणी करणार असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यावेळेला म्हणाले। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिलाय। जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। महाराष्ट्रातनं एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत। कुवेतमधील कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प ऐन वेळेला विदर्भाऐवजी मध्य प्रदेशमध्ये गेल्यानं सर्वांनाच आता धक्का बसलाय। कुवेतची ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये 26,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। आम्ही जिकडे जातोय तिकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय असं ठाकरे पक्षातले नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी चांगलं काम करतेय, मात्र अंतर्गत वादावर काही बोलणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी यावेळेला म्हटलं। जितेंद्र आव्हाडांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा असं वक्तव्य भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी केलंय। आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत आव्हाड यांचा शिशुपालाप्रमाणे आता पापाचा घडा भरलाय अशी टीका सुद्धा लोणीकरांनी केली आहे। ठाकरे गटातले कोकणातले आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। साळवींच्या जवळचे काही लोक एसीबीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राजन साळवी यांनी केलेल्या विकास कामांची आता एसीबीकडून चौकशी होणार आहे।
कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांना आमंत्रित केल्यानं ठाकरे पक्ष आता आक्रमक झालाय। राज्यपालांना बोलावल्यास कार्यक्रम उधळून लावू असा इशारा त्यांनी दिलाय। राज्यपालांनी वक्तव्याबाबत माफी मागून कोल्हापुरात यावं अशी मागणी ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे। रस्त्यावर बेकायदा भाजी विक्री करणाऱ्यांकडून पुणे पालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयानं 10,000चा दंड ठोठावला। यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी थेट क्षेत्रीय कार्यालय गाठलं आणि यावेळेला त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। कोल्हापुरातील विशाळगडासह राज्य संरक्षित स्मारक परिसरामध्ये पशुहत्येला आता बंदी घालण्यात आलेली आहे। पशुहत्या केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश पुरातत्व विभागानं दिलेले आहेत। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत। आत्मदहन करू द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला, आता मागे हटणार नाही असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। धुळे मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा समजला जाणाऱ्या बोरविहीर नरडाणा मार्गासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे। त्यामुळे आता रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार असून भूसंपादनाची प्रक्रिया वेगानं करणं शक्य होणार आहे। सोलापूरच्या विजापूर कुंभारवेस परिसरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची अवस्था आता दुरावस्था झाल्यानं नागरिक त्रस्त आहेत। प्रशासन खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी चक्क डिजिटल बोर्ड लावून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केलाय। तापी नदीवरील बंधाऱ्याला गळती लागली असून बंधाऱ्याची पाणी पातळी 21 दिवसातच 1.5 फुटानं घसरली आहे। यामुळे भुसावळ शहराला 4 दिवस पुरेल इतकं 10 कोटी लिटर पाणी वाया गेलंय। रिंग रोडला विरोध नाही, पण रिंग रोडमध्ये जाणाऱ्या जमिनींसाठी बाजारभावाच्या 5 पट मोबदला द्यावा अशी मागणी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। समितीनं निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांची संमतीपत्र घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावनिहाय बैठका घेण्यात आल्या आणि यावेळेला दराबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे। आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अपमान केल्याचा आरोप भुसार यांनी केलाय। अमरावती जिल्ह्यातल्या 1914 रेशन दुकानदारांनी 9 फेब्रुवारीपर्यंत दिवस संप पुकारलाय। मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीमध्ये 22 मार्च नंतर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। जालन्यातल्या जिल्हा परिषदेबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध विशेष सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। धुळे शहरासाठी महत्वाकांक्षी असलेली अक्कलपाडा जलवाहिनी योजना 15 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे। या संदर्भातील माहिती पालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी दिली आहे। धुळे शहराला सध्या 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातनं जलवाहिनी टाकली जाते। नंदुरबार जिल्ह्यातनं जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर भगदाड पडलं असून यातनं मार्ग काढणं नागरिकांना अत्यंत अडचणीचं ठरतंय। महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप होतोय। गोंदियामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये 920 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,80,000चा दंड वसूल करण्यात आला। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी आता हळूहळू कमी होऊ लागली आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला गारठा काही अंशी कायम आहे, तर राज्यातल्या उर्वरित भागातल्या तापमानामध्ये आता चढ उतार होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातल्या संत्रा पिकावर रेड माइट रोगाचा प्रादुर्भाव झाला असून संत्रा पीक धोक्यात आलंय। या रोगामुळे संत्री काळी आणि पिवळी पडत असून संत्रा उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहेत।
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाजारपेठेत ओल्या काजूगरांची मोठ्या प्रमाणावर विक्री होतीये। मुंबई आणि पुण्यातनं ओल्या काजूगरांना मोठी मागणी आहे। ओल्या काजूगराला 1300 ते 1400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। राज्यातल्या सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या आवारात नव्या लाल कांद्याची बेसुमार आवक होतीये, परंतु मागणी अभावी कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी आता हवालदिल झालेत। घाऊक बाजारात 1 किलो कांद्याला 9 ते 13 रुपयांपर्यंत दर मिळाले। यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर असून शेतकरी संभ्रमात आहेत। गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय। मार्च महिन्यापर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नसल्याचेही संकेत जाणकारांनी दिलेत। पुण्यातल्या हवेली तालुक्यात मामानं पीडितेला विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली। लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगानं दिलेले आहेत। पीडित मुलीचं काउन्सिलिंग करण्याच्या सूचना देखील रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या आहेत। सिंधुदुर्गातल्या कनेडी राडा प्रकरणी आता पोलिसांनी ठाकरे पक्ष आणि भाजपच्या 10 कार्यकर्त्यांना अटक केली आहे। आमदार वैभव नाईक यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या वरवंड गावात एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे। या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तपासादरम्यान मार्केट यार्ड पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला होता। ही घटना खानापूरमध्ये घडली होती। या आरोपीला अखेर पोलिसांनी पाठलाग करून पकडलंय। संतोष पवार असं या आरोपीचं नाव आहे। नाशकात बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये बहीण आणि भाऊ दोघेही गंभीर जखमी झाले असून अंबड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या कोयता गँग आता नगर जिल्ह्यामध्ये सक्रिय झाल्याचं दिसतंय। नगरमधील सुपा इथं एका पान स्टॉलवर कोयता गँगच्या सदस्यांनी दहशत निर्माण करण्याचा मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या आरोपींवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा अमानुषपणे खून केल्याची घटना कोल्हापूरच्या बालिंगा इथं घडली आहे। स्नेहल अहिवळे असं या खून झालेल्या महिलेचं नाव आहे। खून केल्यानंतर पती नितीन अहिवळे स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला। येवल्यातल्या नाशिक औरंगाबाद मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। आज अंदरसूल जवळ भरधाव कंटेनरनं पिकअपला धडक दिली। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले। माथेरानमध्ये 25 जानेवारीला एका पर्यटकाचा घोड्यावरनं पडून मृत्यू झालेला होता। या प्रकरणी संबंधित घोडा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला। अपघातात 25 प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या खुलताबाद इथं चिश्तिया महाविद्यालयात भिंत कोसळली, ज्यामध्ये 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संगमनेर तालुक्यातल्या कोकणगाव इथं गहिनीनाथ महाराज आणि पीर बाबा यांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। उत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांकडून एकत्रित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाशिमच्या कारंजामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या 723व्या जन्मोत्सवाच्या महाप्रसादाचं वाटप करून सांगता झाली। 45 दिवस सुरू असणाऱ्या या उत्सवात देशभरातून लाखो भाविक दाखल झाले होते। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।